कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणानं तयार केलेल्या 274 कोटी रुपयांच्या आराखड्यातील कामं मार्गी लागली आहेत. सध्या या विमानतळावरील 14 कोटी रुपये खर्चाची कामं सुरू असून 80 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. राज्य शासनानं सुद्धा त्यांचा 82 कोटी रुपयांचा हिस्सा उचललाय. त्यामुळे या आराखड्यातील सर्व कामं समाधानकारकरित्या मार्गी लागली आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या वतीनं उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी विमानतळ सल्लागार समितीची बैठक खासदार महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापुरातील उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणासाठी एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियानं 274 कोटी रुपयांचा आराखडा तयार केलाय. त्यासाठी राज्य शासनानं आपला 30% हिस्सा उचललाय. या आराखड्यातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज उजळाईवाडी विमानतळावर खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विमानतळ सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीला पोलीस, महसूल विभागातील खाते प्रमुखांसह सर्व अधिकारी उपस्थित होते. सुमारे 2 तास ही बैठक सुरू होती. विमानतळ प्राधिकरणाच्या संचालिका पूजा के मूल यांनी चित्रफितींचं सादरीकरण करून सध्या सुरू असणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. बैठकीमध्ये प्रामुख्यानं महसूल विभाग, पोलीस, महापालिका आणि वीज वितरण या यंत्रणेकडून कोणतं सहकार्य अपेक्षित आहे यावर चर्चा झाली. विमानतळ परिसरातून जाणारा रस्ता बंद करून त्याला पर्यायी रस्ता देणं, मंदिराचं स्थलांतर करणं, प्रशिक्षित पोलीस बळ तैनात करणं, महापालिकेकडून अग्निशमन दलाची सेवा पुरवणं, वीज वितरण कंपनीच्या काही टॉवर्सचं स्थलांतर करणं यावर बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर प्रवाशांसाठी विमानतळावर साजेशा सोयी सुविधा पुरवण्यावरही चर्चा झाली. बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या 274 कोटी रुपये विकास आराखड्यातील कामं समाधानकारक आहेत. राज्य शासनानं त्यांच्या हिश्श्याचे 82 कोटी रुपये मंजूर केलेत. सध्या 14 कोटी रुपयांची कामं सुरू असून 80 कोटी रुपये खर्चाच्या कामाच्या निविदा निघाल्यात. त्याचबरोबर जमीन हस्तांतरणासंबंधी कोणत्याही कायदेशीर अडचणी नाहीत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांना दिली. त्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटीनं 274 कोटीचा जो आराखडा बनवलेला होता त्यापैकी 14 कोटी रुपयाची कामं सध्या सुरू आहेत. 80 कोटी रुपयाची निविदा टर्मिनल बिल्डिंग किंवा रनवे याची आता निविदा निघालेली आहे आणि लवकरच 15 ते 20 दिवसामध्ये ते काम अवॉर्ड होते. हे कामं एअरपोर्ट अथॉरिटीकडून होणार आहेत. नाही, ओव्हरऑल 274 कोटीच्या आराखड्यामध्ये 30% हिस्सा महाराष्ट्र शासनाचा आहे. त्याची मंजुरी राज्य शासनानं केंद्राला एअरपोर्ट अथॉरिटीला कळवलेली आहे. लवकरच कोल्हापूर, हैदराबाद, तिरुपती आणि कोल्हापूर, बेंगलोर या मार्गावरील हवाई सेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळाचा विकास वेगानं होत असल्यामुळं काही अपप्रवृत्ती विमानतळ प्राधिकरणात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक करतायत. अशा व्यक्तींपासून जनतेनं सावध राहावं. सध्या विमानतळ प्राधिकरणात कोणत्याही प्रकारची भरती सुरू नाही. तसंच जी भरती होते ती प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून केली जात असल्यामुळं कोणीही आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. रिजनल कनेक्टिव्हिटीमध्ये उडान योजनेअंतर्गत पहिली आपली विमानसेवा कोल्हापूर मुंबई सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोल्हापूर, हैदराबाद, तिरुपती आणि कोल्हापूर, बेंगलोर अशा 2 कनेक्टिव्हिटी मंजूर झालेले आहेत. पण त्यांना मंजूर झाल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी विमानसेवा सुरू करण्यासाठी असतो. त्यानुसार इंडिगो एअरलाइन्स यांनी येऊन सर्वे करून त्यांचा स्टाफ रिक्रूट करण्याचं काम ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे. अलायन्स कंपनीला जे बेंगलोर रूट मिळालेलं आहे ते अजून यायचे आहेत. त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीनं कळवलेलं आहे. तेही नजीकच्या काळामध्ये येतील आणि साधारण ऑगस्टच्या मध्यावरती बेंगलोर विमानसेवा, जुलै एंडमध्ये सुद्धा ही विमानसेवा सुरू होण्याची, बेंगलोरची सुद्धा होण्याची शक्यता आहे. एअरपोर्टच्या डेव्हलपमेंटमध्ये कुठल्याही आता ॲक्विजिशन किंवा नवीन ॲक्विजिशन करण्याची आवश्यकता नाही. 750 एकर लँड आपल्याकडे इकडे अवेलेबल आहे. त्यामुळं आतल्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्याची सगळी कामं सुरळीतपणानं सुरू आहेत. 14 कोटी रुपयाची मी सांगितल्याप्रमाणे कंपाऊंड वॉल इलेक्ट्रिफिकेशनची कामं चालू आहेत. 80 कोटी रुपयाच्या रनवेचं कामाचं टेंडर झालेलं आहे आणि उर्वरित जी कामं आहेत ती टर्मिनल बिल्डिंग आणि इतर ATC टॉवर वगैरे या फॅसिलिटी ज्या आहेत त्यासुद्धा नजीकच्या काळात पूर्ण होणार. यामध्ये कुठल्याही पद्धतीचं ॲक्विजिशन किंवा लोकांची तक्रार किंवा कोर्ट मॅटर या संदर्भात नाही आहे.
उजळाईवाडी विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी एकूणच आजच्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनाच्या सहाय्यानं तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारानं सुरू असणाऱ्या या कामाबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केलं. तसंच सलग दुसऱ्या वर्षी खासदार धनंजय महाडिक संसदरत्न पुरस्कारानं सन्मानित होत असल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. बैठकीला आमदार अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, महापालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, विमानतळ प्राधिकरणाच्या संचालिका पूजा मूल, समीर शेठ यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.